नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC चॅनलवरती. तर मित्रांनो, MPSCच्या तयारीमध्ये ना सगळेच जण म्हणतात PYQ PYQ PYQ. टीचर म्हणतात, टॉपर म्हणतात, स्टुडंट्स म्हणतात, सगळे म्हणतात PYQ करायचं बाबा, PYQ खूप इम्पॉर्टंट आहे, सिलेबस आणि PYQ मेन आहे. पण किती जण खरंच सिरियसली करत आहेत ना, आणि PYQ करून पण ना त्यांचे PYQमध्ये विचारलेलेच क्वेश्चन चुकतात. आता PYQमध्ये तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करताय, मग कंबाईनचे PYQ करायचे की नाही, ग्रुप सीचे करायचे की नाही, की UPSCचे PYQ करायचे की नाही, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते कोणी नाही सांगत आहे. आणि तुम्ही ध्यान पण देत नाही त्या गोष्टीवरती, आणि PYQचा इम्पॉर्टन्स किती आहे ते तुम्हाला पण कळत नाही आहे. मग त्यासाठीच हा व्हिडिओ आहे, आणि या व्हिडिओमध्ये सगळं मी डिटेल त्याचं पोस्टमॉर्टम करणार आहे PYQचं. मग त्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, आणि या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आणि शेवटी तुम्हाला कळणार आहे सगळ्या गोष्टी, आणि शेवटी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत, तर ते एकदा बघून घ्या, तुमच्याच कामाचं आहे. ओके, तर चला सुरू करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण आयोगाचा माइंडसेट ओळखणार आहोत. राज्यसेवेसाठी स्पेसिफिक हा आहे व्हिडिओ. मग PYQचं ट्रीटमेंट. आता मेंटो जिंदगी आपल्या बघायची, म्हणजे कीवर्ड ॲनालिसिस करायचं आपल्याला, आणि त्याच्यामधून आपल्याला मार्क्स येणार आहेत. जर आपण आम जिंदगी म्हणजे फक्त काय PYQचं वाचन केलं, जे नवीन मुलं येतात ते काय करतात, फक्त PYQचं वाचन करतात, पाठांतर करतात, तेच उत्तर काय, प्रश्न काय, उत्तर काय, प्रश्न काय, उत्तर काय, ते नाही बघत कुठल्या टॉपिकचं आहे, कोणत्या वर्षी विचारलेलं आहे, कसं विचारलेलं आहे, कुठल्या अप्रोचने विचारलं आहे, जोड्यालावामध्ये विचारलं आहे, की स्टेटमेंटमध्ये विचारलं आहे, की अचूक विधान, चूक विधान, अशा गोष्टीमध्ये विचारलं आहे. ते सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करणं म्हणजेच PYQ ॲनालिसिस आहे, ना की फक्त वाचन करायचं, की पाठांतर करायचं, घोकमपट्टी करायचं, पोपटपंची करायचं नाही. मग आपल्या मेंटो जिंदगी घ्यायचं आहे, हार्डवर्क नाही करायचं, आपल्या स्मार्टवर्कमध्ये जायचं आहे. हार्डवर्क पण लागणारच आहे, पण स्मार्टवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही गदामजुरी केली तर नाही निघणार आहे, आत्ताच सांगतो आहे मी. तुम्ही राज्यसेवक ऑफिसर बनणार आहेत तुम्ही, मग थोडंसं ध्यान ठेवा. आता PYQ इतके महत्त्वाचे काय, तुम्हाला सगळ्यांकडूनच ऐकायला भेटतं ना, PYQ करा. सिलेबस आणि PYQ हे तुमचे दोन मूळ मंत्र. सिलेबस आणि PYQ हे तुमचे दोन मूळ मंत्र सगळेच म्हणतात, सगळे टीचर सुरुवात करण्याच्या आधीच लेक्चरच्या. पण ते तेवढंच, मग पुढे कसं काय कशाबद्दल बोलत आहेत ते काहीच मग मुलं पण ध्यान घेत नाहीत, आणि मग टीचर पण सांगण्यात काही इंटरेस्टेड नसतो. मग PYQ जे इम्पॉर्टंट आहेत ते काय आहेत, कारण हे बघा, आता MPSC CSE म्हणजे काय, राज्यसेवा, ग्रुप बी आणि ग्रुप सी, या सगळ्या पेपरमध्ये ना, ह्या तिन्ही पेपरचं ना कंबाईन PYQ ना रिपीट होतात. 70% थीम्स रिपीट होतात, म्हणजे तेच टॉपिक 70% जो पेपर आहे ना तुमचा, त्याच टॉपिकवरती असतो PYQच्या मागच्याच वर्षीच्या थीम्स. आता हे काय, तुम्ही जर ॲनालिसिस केलं PYQचं तरच तुम्हाला कळेल थीम्स कशा रिपीट होतात. आणि 25% जे क्वेश्चन असतात ना, ते डायरेक्ट रिपीट होतं. डायरेक्ट रिपीट 25%, हा आकडा खूप मोठा आहे. तुम्हाला तुमचा 1 वर्ष वाचू शकतो हा आकडा. आणि वरून UPSC CSEचे क्वेश्चन पण CSEला विचारलेत, आणि ग्रुप बीला पण विचारलेले. UPSC CSE म्हणजे काय, UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, ज्याच्यामध्ये IAS IPS साठी परीक्षा दिली जाते ना, त्याच्यामध्ये ते क्वेश्चन डायरेक्ट इथे विचारलेत. आणि जसं की 2017ला हा क्वेश्चन विचारला समजा, एक क्वेश्चन, तर हा 2018ला इथे लगेच रिपीट, त्याच वर्षी रिपीट, म्हणजे पुढच्या वर्षी लगेच रिपीट होणार. आणि इथे रिपीट झाला राज्यसेवेला की लगेच कंबाईनला 2 वर्षांनी 2020मध्ये लगेच रिपीट. अशा गोष्टी चालू आहेत. मग त्यामुळे तुम्ही थीमॅटिक अंडरस्टँडिंग केली ना PYQचं, मग तुम्हाला 70% ना पेपर आरामात तुमच्या डोळ्याखालचा पेपर असणार आहे, ना की कुठलं एकदम काय विचारले की बाबा काय झालं, की माझ्या पेपरमध्ये काय कळतच नाही पोरांना, म्हणजे कुठून विचारला काय झालं तेच नाही कळत. सोपं आहे, थोडंसं डोकं शांत ठेवा, आणि बाकी गोष्टीमध्ये ध्यान नका देऊ. आता कसं आहे ना, मुलं कमेंट करायला त्यांना खूप सोपं वाटतं, की काय सांगते कसं सांगते, उगाचच हेपण्या मारते, काय बी आभाळातलं काय तर बोलत असते. मग तसलं बोलण्यापेक्षा ना थोडंसं ॲनालिसिस करा. आणि एकदा जर तुम्ही UPSCचे वगैरे जे व्हिडिओ बघता ना, त्याच्या खाली कमेंट सेक्शन बघा, तिथे ना सगळे आन्सर करतात. जे पण क्वेश्चन विचारतात ना व्हिडिओमध्ये, त्याचे आन्सर असतात. आपल्या व्हिडिओजमध्ये ना पोरं आन्सर नाही करत, हे फालतू गोष्टी असतात. कुठल्या मुलीने जर कमेंट केली लगेच खाली येतं हाय झालं, ह्यांचं सुरू झालं इथंच, ह्याच्यातच जाणार आहे आपलं. मग त्याच्यामुळे ना थोडंसं ध्यान द्या, आणि तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, ऑफिसर आहात, ध्यान द्या. आता सोडा, माझं काही म्हणणं नाही त्यात. आता बघा, 2018मधला हा क्वेश्चन आहे, तो राज्यसेवा 2020ला पण विचारलेला आहे. राज्यसेवा 2020ला विचारलेला क्वेश्चन आहे हा. 2014चा क्वेश्चन राज्यसेवेचा 2024ला विचारला आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त 2 वर्षाचे केले, 3 वर्षाचे केले, 5 वर्षाचे PYQ केले झालं. 10 पूर्ण जेवढे आतापर्यंत विचारले तेवढं ट्राय करा. ॲटलीस्ट मिनिमम 10 वर्षाचे तरी PYQ करून जा. मिनिमम 10 वर्षाचे PYQ नाही झाले तर मग ॲटलीस्ट 5 वर्षाचे मिनिमम. आणि ह्याच्याशिवाय जर जाताना एक्झामला, तर मग तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे बाळांनो.
मग ॲटलिस्ट 10 वर्षाचे करा. आणि जर होते ना त्याच्या, आणि जर तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो केलं ना, तुमचं 32 वर्षाचे सुद्धा PYQ सॉल्व्ह होतील. आणि PYQ बेससुद्धा तुम्ही पेपर काढू शकता फक्त PYQवरून, ना की कुठलं स्टँडर्ड बुक वाचून. कुठलंच पुस्तक स्टार्ट टू एंड वाचायचं नाही आहे तुम्हाला, फक्त टॉपिक्स वाचायचे, मेन टॉपिक्स, आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन फिरतात दरवेळेस. हा क्वेश्चन बघा 2021चा 24मध्ये विचारला आहे परत. इथे बघा 2022चा क्वेश्चन 2024ला विचारला आहे परत. कंबाईन गट कचा प्रश्न आहे, तो राज्यसेवेला परत विचारला आहे, कंबाईन गट कचा क्वेश्चन. मग तुम्ही हे विचार करू नका की गट कचे आम्ही का करणार तयारी, आम्ही तर राज्यसेवेचे आहेत, आम्ही डेप्युटी कलेक्टरच्या पोस्टच्या ह्याचे आहात, आम्ही का करणार क्लरिकल वगैरेचे प्रश्न तयार. नाही ना, तसं काहीच नाही. तेच क्वेश्चन रिपीट होतात. इथे पण तुम्हाला 2 मार्कच भेटणार आहेत. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा की सायन्स एकदम हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा, फिजिक्सचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून तुम्हाला 2च मार्क भेटणार आहेत. मग तुम्ही डिसाईड करा ना, सोपं कुठे अवघड कुठे. 2023चा राज्यसेवेचा क्वेश्चन 2024ला लगभग, म्हणजे हा थोडंसं वेगळं आहे. मग आता तुम्हाला थिमॅटिक अंडरस्टँडिंग करायचं आहे. आता काय करायचं विचार करा. आता 2000 मी खूप सारे एक्झाम्पल आहेत असे, मी फक्त काही आणलेत, कारण जर व्हिडिओमध्ये प्रत्येक एक्झाम्पल सांगत बसलो ना, पूर्ण 5 ते 6 तसं मोठा लाँग व्हिडिओ होणार आहे. आणि तुमची ना काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी आहे ना, ते 2 मिनिटाच्या वर नाही आहे. ते लगेच ॲनालिसिसमधून कळून येतं यूट्यूब व्हिडिओच्या. मग त्याच्यामध्ये कळून येतं ना, किती 99% ना मुलं सिलेक्ट नाही होणार आहेत अशा जर ॲटिट्यूड असेल. त्याचा 1% जे आहेत ना बाकीचे, जे एंडपर्यंत बघतात, ज्यांना खरंच काही करायचं आहे जीवनात, त्यांचं सिलेक्शन आहे. आणि म्हणून कॉम्पिटिशन कमी आहे, कॉम्पिटिशन जास्त नाही आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, पण चांगल्या तुम्ही जर नीट ॲनालिसिस केलं तर. आता 2018मध्ये ना कोणता घटक भारतीय मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. मान्सून वारेचं 2020मध्ये पण तोच मान्सून वाऱ्यासाठी कारणीभूत घटक विचारलेत. एक्झॅक्ट ऑप्शन बघा तुम्ही, तिन्ही पण स्टेटमेंट बघा, एक्झॅक्ट स्टेटमेंट आहे, कॉपी स्टेटमेंट. मग हे मान्सून वारे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. मग हा झाला थिमॅटिक अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्हाला हवामानामधला हवामान टॉपिक, म्हणजे हवामान टॉपिक मधला मान्सून घटक चांगला करायचा आहे. कळालं, हे थिमॅटिक अंडरस्टँडिंग असतं कुठल्याही PYQचं. आता त्यामध्ये पण आता भूमिखंडाचा विस्तृत भाग हा तुमच्या हवामान चॅप्टरमधला काय इम्पॉर्टंट आहे हा घटक. नंतर तिन्ही बाजूला असणार समुद्राचं इम्पॉर्टन्स काय तुमच्या भारतीय हवामानामध्ये. तसेच अक्षांशाचं जे जेट स्ट्रीम म्हणतो आपण त्याला, मग त्यांचं इम्पॉर्टन्स काय तुमच्या जे मान्सून वारे आहे त्याच्यामध्ये. तर अशा गोष्टी जेव्हा ॲनालिसिस करताना तुम्ही ते बाकीचे क्वेश्चन पण सॉल्व्ह होतात. आता तुमचं जेट स्ट्रीमचा पण क्वेश्चन सॉल्व्ह होईल पुढच्या वेळी. जेट स्ट्रीमवरती क्वेश्चन येऊ शकतो, किंवा समुद्राचा जो इम्पॉर्टन्स आहे मान्सूनवरती त्याच्यावरती क्वेश्चन येतो. मग तुम्हाला वाटतं हा तर क्वेश्चन नवीन आला आहे, हा कुठे रिपीट झाला आहे. तसं नाही आहे, हे जे ऑप्शन्स आहेत ना याच्यामधून क्वेश्चन म्हणतात नवीन. ओके, समजते. 2014 आणि हा सॉरी तुम्हाला जर हार्श वाटत असेल मी, पण थोडंसं व्हावं लागतं मला काही वेळेस. मला तुमच्याच भल्याचं बघायचं. मला वाटतं जेवढे जास्तीत जास्त सिलेक्शन होतील आणि थोडंसं सफिस्टिकेटेड राहा. ह्या सगळ्या गोष्टी ना बालिश मुलं करतात, तुम्ही मॅच्युअर मुलं आहेत. ओके, खाली हे नाटकं दिलेली हर्षवर्धनाने लिहिलेली एक्झॅक्ट. आता 2024मध्ये बघा, हे 2014चा क्वेश्चन आहे. आता मुलं काय करतात, काही वर्षाची PYQ करून सोडून देतात. 2014चा क्वेश्चन परत 24मध्ये रिपीट झालं ना. हर्षवर्धन यादवने खालीपैकी कोणते साहित्य लिहिलेले आहेत तेच आहेत ना वर दिलेत ते, त्यातलं हा सोडून द्यायचा, संपला विषय, तुमचा ऑप्शन एलिमिनेट होतो. आता ग्रुप सीचा क्वेश्चन राज्यसेवेला सुद्धा येतो. मग मुलं काय करतात, राज्यसेवेची पोरं काय करतात, फक्त ग्रुप बीचे करून जातात. ग्रुप सी कशाला, आम्ही तसले थोडे प्रश्न करणार, आम्ही सोपे थोडे प्रश्न करणार. हे बघा खालीपैकी कोणते वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जातो. टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. कोणत्या विभागातील वनस्पती वनसृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. सेम क्वेश्चन आहे ना, सेम क्वेश्चन आहे, सेम 2021मध्ये विचारला आहे गटकमध्ये, आणि तोच तुम्हाला राज्यसेवेत विचारला आहे. मग असा कुठलाच ॲटिट्यूड नका ठेवू की राज्यसेवा खूप जास्त टफ असते आणि हे असतं ते असतं, काही नाही. तुम्हाला आयोगाशी मतलब आहे. MPSC जे पण पेपर काढते ना ते सगळे करून जायचे आहेत आपल्याला. सोबत UPSCचे पण क्वेश्चन डायरेक्ट रिपीट झाले. सोलर मारले क्वेश्चन, हवामानाचे क्वेश्चन, मॅपिंगचे क्वेश्चन, सरळ तेच घेतात, कॉपी करतात. ओके, थिमॅटिक अंडरस्टँडिंग. तुम्हाला काय म्हणलं मी, क्वेश्चनचा तुम्ही आधी चॅप्टर ओळखा कुठला आहे. चॅप्टर म्हणजे काय, आपण चॅप्टरला काय म्हणतो, धडा ओळखा. धड्यामधला कुठला टॉपिक आहे तो, मग त्या टॉपिकमध्ये काय करायचं असतं ते PYQ जे ऑप्शनमध्ये दिले आहेत ना ते घटक करून घ्यायचे चांगले. असं करून मग तुम्ही ॲनालिसिस ते असतं, ना की फक्त आन्सर पाठ करणे. ओके, हे पण आता इकॉनॉमिक्सचं पण तसंच झालं आहे. हे घटकाचा 2022चा क्वेश्चन आहे, हा राज्यसेवेला विचारला आहे परत. दारिद्र्य एक्झॅक्ट बघा, स्टेटमेंटसुद्धा सेम आहेत. मला तेच म्हणायचं आहे की ॲनालिसिस चांगलं करा, डिवाईड करा क्वेश्चन, सब डिवाईड करा टॉपिक डिवाईड केल्यानंतर त्या टॉपिकची लिस्ट काढायची आहे. मग ते लिस्ट रिवाईज करत राहायचं मल्टिपल टाईम्स. ओके,
हे तेच आहेत. मी असं एक्झाम्पल दाखवण्यात पूर्ण वेळ जाईल तुम्हाला. आता फक्त मी सांगतो का महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टन्स काय, PYQचं वाय इम्पॉर्टंट. ओके. आयोग घाबरलेला आहे. आता त्याच्यावरून काय कळतं आहे, कारण आयोगाला पण रिस्क घ्यायचं नाही. आता तुम्ही समजा एक एक्झाम येणार आहेत आयोगाची आणि तुम्हाला आयोगाने सांगितलं आहे की तुम्हाला प्रश्न काढायचे आहेत. मग मुलं, आता तुम्ही प्रश्न काढला समजा प्रश्नपत्रिकेतून एकदम खतरनाक प्रश्न काढल्या, इतिहासातले कुठले तरी वेगळेच किंवा भूगोलाचे असे क्लायमेटॉलॉजी क्वेश्चन GC लिऑंग आणि मोस्टली हायर बुक्स रेफर केले, क्वेश्चन काढला आणि तुम्ही ना ऑप्शनमध्ये चुकी केलीत काहीतरी, लगेच आपली मुलं एवढी हुशार आहेत ना, चुकीचं काही असलं ना लगेच त्यांना दिसून येतं. पोरं लई हुशार आहेत आणि लगेच ते काय करतात माहिती आहे ना, टाकतात चेकिंगमध्ये. मग झालं, तुमचा क्वेश्चन कॅन्सल होतो. मग हे रिस्क घ्यायचं नाही आयोगाला. आयोगाला काहीच रिस्क घ्यायचं नाही. पहिलं जे रिपीट झाले तेच परत करायचे त्यांना. 1-2 क्वेश्चन नवीन काढतात ते आणि ते पण ते परत कॅन्सल होतात क्वेश्चन, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून आयोग घाबरलेला आहे, त्यांना पण ह्या झंझटमध्ये पडायचं नाही आणि चांगला राजकारणाचा दबाव असतो आयोगावरती. ओके. मग रिस्क घ्यायचं नाही आयोगाला आणि ते पहिलेच बघणार आहे, पहिलं कुठले क्वेश्चनमध्ये चॅलेंज नाही झालेत, कुठले क्वेश्चन फक्त नॉर्मली आहेत, नॉर्मली काढू शकतो आणि ते मुलांना ट्रिकी पण वाटतील आणि त्यांना वाटेल की असं नवीन काहीतरी क्वेश्चन तयार झालं आहे. नवीन काही तयार होत नाही, क्वेश्चन असतो आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमधले ना तिथेच क्वेश्चन बनतात. आता एका क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन असतात, 4 क्वेश्चन बनू शकतात तिथल्या तिथेच. मग आणि तुम्ही जर एक्झामिनर आहेत ना, तुम्हाला सोर्सेस काय असणार आहेत, तुम्ही पहिलेच बघणार ना, पहिल्याचाच टॉपिक बघणार आहे तुम्ही. आता तुम्हाला समजा दारिद्र्य हा टॉपिक भेटला, दारिद्र्य. मग आता त्यावेळेस करंट अफेअरमध्ये काही न्यूज आहे का दारिद्र्याचे, किती टक्के दारिद्र्य वगैरे, की PYQमध्ये काहीतरी लास्ट इयर कुठला तरी क्वेश्चन ट्रेंडिंग होता, तर त्याच्यावरून त्यांना कनेक्ट होतात ना डॉट्स. दारिद्र्य, आता हे दारिद्र्य आहे आणि ह्याच्यावरून डॉट्स त्यांना कनेक्ट होतात PYQमधून, करंट अफेअरमधून किंवा बुकमधून. तर हे डॉट्स कनेक्ट करून ना क्वेश्चन तोच रेडी होतो परत दारिद्र्यावरती. ओके. हे असतं ॲनालिसिस. आयोगाच आळशी आहे, आयोग आळशी आहे, बरोबर आहे. कोण एवढं विचार करतं, हे विचार करतं आयोग. म्हणजे कोण बघणार आहे क्वेश्चन रिपीट झाले काय झाले, कारण मुलं आळशी आहेत, आयोग पण आळशी झाले. मुलांना क्वेश्चन PYQ ॲनालिसिस करायचं नाही, मग ते बरोबर तेच क्वेश्चन आणि त्यांना माहिती आहे आपण वेटेज चांगलं ठेवलेलं आहे, वेटेज चेंज करत नाही आहे आयोग, बरोबर तेवढंच वेटेज देतं. UPSCमध्ये थोडंफार चेंजेस होतात दरवर्षी, पण आयोगाचं आपलं काय, वेटेज चेंज नाही करणार, बरोबर पॅटर्न डिवाईड केलेला आहे. हे सब्जेक्टमध्ये एवढे क्वेश्चन विचारणार, तेवढे क्वेश्चन, त्याच्या बाहेर जातच नाही. या चॅप्टरमध्ये एवढे क्वेश्चन, त्या चॅप्टरमध्ये एवढे क्वेश्चन. आयोगाचं तुम्ही जर ॲनालिसिस केलं ना, वेटेज ॲनालिसिस, तर बरोबर तेवढेच तोच पॅटर्न आहे फॉलो करतात 10 वर्ष झालं. फक्त ह्यांचा पॅटर्न काय चेंज होतो, CSATचे मार्क काउंट करायचे की नाही, CSATला द्यायचं की नाही परीक्षेमध्ये, हे सगळं चेंज होते. पण माइंडसेट तोच आहे. तुमचा माइंडसेट आयोगाला चेक करायचं. म्हणजे कसं, आता इंटरव्ह्यूमध्ये ना तुम्ही काय आन्सर करता ते डिपेंड करतं. इंटरव्ह्यूपर्यंत जाण्याच्या आधीच ना जे आयोग आहे ना तुमचं माइंडसेट डिसाईड करतं. म्हणजे PYQ पुन्हा येतात, तुम्हाला कळते का तुमची चूक काय होते, ते आयोग बघतं. म्हणजे PYQ टाकते ना एक्झाममध्ये, मग त्याच्यातून काय कळतं, PYQ तुम्ही बघितलेत की नाही. जर तुमची PYQचे क्वेश्चन चुकत आहेत, म्हणजे आयोगाला कळून जातं की हे पुन्हा चुका करूनसुद्धा सुधारत नाही आहे. मग यांचं सिलेक्शन कसं होणार आहे सांगा ना. म्हणजे तुमचा माइंडसेट आयोग चेक करत असतं प्रिलिम्समध्येच, म्हणजे पूर्वपरीक्षेमध्येच. आणि राजकीय दबाव तुम्हाला माहीतच आहे आयोगावरती किती राजकीय दबाव आहे. म्हणजे आता समजा आताची गव्हर्नमेंट राईट विंग आहे थोडीशी, मग ती काय करते, आता मुघल सत्तेवरती जर क्वेश्चन आला समजा, तर तो जर निगेटिव्ह स्टेटमेंट ते बरोबरच असणार आहेत. म्हणजे हे खूप सारं यांनी चुका केल्या मुघलांनी वगैरे, किंवा ह्याचं वेटेज खूपच कमी करून ठेवले. पहिले बघा 2014च्या वेळेस किती क्वेश्चन यायचे 14च्या आधी वगैरे मुघलबद्दल, पण आता बघा किती क्वेश्चन येतात मुघल सत्तेबद्दल, काहीच नाही ना. मग असं असतं की थोडंसं राजकीय दबावापोटी पण थोडेसे क्वेश्चन चेंज होतात. मग हे पण थोडंसं डोक्यात ठेवा आणि आपल्याला सकारात्मक बाजू घ्यायची. आपण सरकारमध्येच काम करणार आहेत. मग आता ट्रीटमेंट काय, प्रश्न वाचायचा आहे चांगल्या पद्धतीने, कीवर्ड आणि थीम ओळखायची आहे. थीम ओळखल्यानंतर ते एका शीटवरती लिहून घ्यायचे. ही थीम लिहिली तुम्ही, समजा मी तुम्हाला सांगितलं होतं जेट स्ट्रीम हे लिहिली, पूर्ण एक ॲनालिसिस करा, ते पूर्ण टॉपिक वाचून घ्या आणि त्याच्यावरती जर कुठला क्वेश्चन आला असेल तो एकदा बघून घ्या. म्हणजे जेट स्ट्रीम तुमचा चांगला कवर होते आणि ती शीट ना सोबतच ठेवायचं दरवेळेस आणि त्या शीटचं मल्टिपल रिव्हिजन करायचं. जर पुस्तक वाचू वाटत नाही ना, गुगल करा. AI खूप चांगलं आहे ह्या पद्धतीने, ह्या अभ्यासामध्ये ना AI खूप चांगलं आहे. फक्त काही वेळेस ना आपल्या जे MPSCचे क्वेश्चन आहे त्यामध्ये चुकीचं आन्सर देतं, पण इंग्लिश किंवा सायंटिफिक जे क्वेश्चन आहेत ना त्याच्यामध्ये बरोबर आन्सर येतात AIचे. मग त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्या. आणि एका मुलाने कमेंटसुद्धा केली होती की माझे व्हिडिओ AIसुद्धा रेकमेंड करते, की त्याला बायोलॉजीचं कंप्लीट रिव्हिजन करायचं होतं. मग त्याला AIने रेकमेंड केलं होतं की माझा व्हिडिओ बघा म्हणून, डॉक्टर MPSCचा. ओके. तर मग तो पण चांगला वापर आहे.
सेपरेट शीट. आता ही एक अशी वेगळी शीट ठेवा रिव्हिजनसाठी. आणि हे तुम्हाला माहिती आहे की कुठे तुम्ही चुकताय, कुठलं टॉपिक तुमचं चांगलं नाही आहे, तोच PYQमध्ये तुम्ही चुकलेला आहात. मग त्याच्यामुळे त्याचीच जर तुम्ही मल्टिपल रिव्हिजन केली ना, तो क्वेश्चन तुमचा कधी चुकणार नाही. ओके. आता आयोग जे प्रश्न काढतात त्याचे सोर्सेस काय काय आहेत, वेगवेगळे सोर्सेस आहेत. आता 6 to 12 स्टेट बोर्डचे पुस्तक आहे, त्याच्यामधून डायरेक्ट सोर्सेस येतात. 6 to 12चे स्टेट बोर्ड बेसिक आहेत. आता तुम्ही उगाचच ते आधी स्टँडर्ड बुक वाचायला जातात, आधी वाचून घ्या ना सोप्या गोष्टी. जास्त वेळ नाही लागणार. 6वीचं पुस्तक वाचायला तुम्हाला किती वेळ लागतो सांगा ना. 6वीचं पुस्तक आहे, वाचून घ्या, एकदा वाचून घ्या, माझ्यासाठी वाचून घ्या 6वीची पुस्तकं, 6वी ते 12वीचे नीट वाचून घ्या शांत पद्धतीने. नंतर स्टँडर्ड बुक्सकडे जा. तुमच्या चांगल्या कन्सेप्ट बिल्ड झाल्यानंतर स्टँडर्ड बुक्सकडे फॉलो करा, जसं की लक्ष्मीकांत, जी.सी. लिंग वगैरे वगैरे. मग ते UPSCसाठी MPSCसाठी वेगवेगळे हे सरांची त्या सरांची मी आता काही त्यांची नावं नाही घेणार आहे. मी नंतर वेगळा व्हिडिओ काढेन बुकलिस्टसाठी. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर खाली कमेंट करून सांगा बुकलिस्टचा व्हिडिओ पाहिजे म्हणून. ओके. आणि सोर्सेस ते करंट अफेअर्ससुद्धा रिलेटेड असतात. पॉलिटीमध्ये जे आता जे वेगवेगळे कायदे पास होतात, नंतर कुठला जर आपलं काय भूस्खलन वगैरे झालं असेल त्याच्यावरती मॅपिंगचे क्वेश्चन वगैरे सगळ्या गोष्टी करंट अफेअर रिलेटेड पण असतात. आणि मेन तर असतं PYQ. हे सगळे हे चारही सोर्सेस ना खूप इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती सगळा पेपर बनलेला असतो. म्हणून हे सोर्सेस चांगले जर करून घेतले, आधी तुम्ही बोर्डचे पुस्तक वाचले, नंतर एकदा PYQ वाचून घ्या, मग तुम्हाला स्टँडर्ड बुक कुठले टॉपिक वाचायचे ते कळतील. आणि करंट अफेअर रिलेटेड जर तुम्ही थोडेसे अपडेटेड असाल ना तर तुम्हाला कळून जातं की स्टॅटिकचा क्वेश्चन कुठला येणार आहे. जर समजा ह्यावेळेस कुठली घटना दुरुस्ती झाली तर तुम्हाला माहिती आहे की घटना दुरुस्तीबद्दल क्वेश्चन येऊ शकतो पॉलिटीमध्ये, आहे ना. तेच कुठली घटना दुरुस्ती झाली त्याच्यावरती नाही येणार क्वेश्चन. घटना दुरुस्ती कशी होते ते विचारतील पॉलिटीमध्ये, जे स्टॅटिक आहे ते. अशा पद्धतीचं ॲनालिसिस लागतं. ओके. आता PYQ फक्त सोडवणे नसतं, पोस्टमॉर्टम करायचं. PYQचं कसं करायचं, काय येतं, कुठून येतं आहे, कसं येतं आहे, केव्हा येतं आहे, कधीपासून येतं आहे, कोणत्या गॅप इयरमध्ये. म्हणजे आता जर 2018मध्ये क्वेश्चन विचारला आहे तर तोच क्वेश्चन 2021मध्ये विचारतात, नंतर 2024मध्ये विचारला. म्हणजे गॅप इयर आपल्याला ओळखता आलं पाहिजे, सिक्वेन्स कुठल्या इयरमध्ये. शक्यता असते ही पण शक्यता आहे. ह्याला गॅप ॲनालिसिस म्हणतात. गॅप ॲनालिसिस हे मुलं विसरत आहेत आपल्या MPSCची पोरं. UPSCची पोरं खूप कष्ट घेत आहेत. MPSCची पोरं पण घेतात, पण काही मोजकेच घेतात. आणि बाकी मुलांना कसं आहे थोडंसं भटकवलं जातं आहे. मग ते मला नाही होऊ द्यायचं. आणि सोबत ना PYQ सोबत ना तुम्ही लॉजिक अँड ट्रिक्स अप्लाय करा, कारण खूप जण अप्लाय करतात आणि तेच टॉपर येतात. तुम्ही पण अप्लाय करा लॉजिक अँड ट्रिक्स. माझ्या चॅनलवरती ते दिलेले आहेत, लिंक्स पण आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुम्हाला जर आणखी असे व्हिडिओ पाहिजेत ना तर सबस्क्राईब करून ठेवा ना, चांगली जर तुम्हाला काही हेल्प वाटते अशा व्हिडिओमधून. आता PYQचं कसं करायचं. PYQचं UPSCचे सुद्धा PYQ आणि मी MPSCचे PYQ सगळे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत, PDF विथ ॲनालिसिस विथ आयोगाची आन्सर की. म्हणून PDF जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स, म्हणजे PDFची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. ओके. मग मला एवढंच सांगायचं आहे, PYQला सिरियसली घ्या बाळांनो. आणि आता वेळ थोडीशी कमी राहिलेली आहे. राज्यसेवेची जी तयारी करतात, 31 मे तारीख माहिती आहे ना, आठवणे की नाही की विसरलात की काही. आता चालू आहे, आता फेब्रुवारी वगैरे येते, मग त्याच्यावरती ध्यान नका देऊ. आणि थोडंसं 31 मेची तयारीसाठी आता PYQज वगैरे थोडं फोकस करा आणि इकडे तिकडे भटकू नका.